हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चविष्ट रुचकर असा भाताचा एक प्रकार, अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा चमचमीत असा वांगी भात. डिनरसाठी तर ही एक परफेक्ट रेसिपी आहे. त्याचप्रमाणे घरी पाहुणे आल्यानंतर सुद्धा एक स्पेशल डिश म्हणून आपण जेवणामध्येही ॲड करू शकतो. चला तर मग बनवूया चमचमीत असा वांगी भात. वांगी भात बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 वांगे घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर, 1 टोमॅटो, कढीपत्ता आणि कांदा. आणि या दुसऱ्या प्लेटमध्ये मी वाटण बनवण्यासाठी सुकं खोबरं, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. ह्या साहित्याचं आपण सुरुवातीला वाटण बनवून घेऊया. वाटण बनवण्यासाठी या ठिकाणी मी हिरवी मिरची, सुकं खोबरं, कोथिंबीर आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट वापरत आहे. यामध्ये तुम्ही तीळसुद्धा वापरू शकता. या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे. आता आपण कांदा, टोमॅटो आणि वांगी कट करून घेऊया. टोमॅटो असे उभे कट करायचे आहेत, उभे लांबट काप करायचे आहेत टोमॅटोचे. त्याचप्रमाणे कांदासुद्धा आपल्याला उभा लांब कट करून घ्यायचा आहे आणि वांगीसुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. एका वांग्याचे आपण 4 ते 6 काप करून घेऊ शकतो. वांगे जर खूप मोठ्या साईजचे असतील तर आपण 6 काप करायचे आहेत आणि वांगे छोटे असतील तर त्याचे 4 काप करून घ्यायचे आहेत. किंवा एक वांग्याचे फक्त 2 भाग करूनही तुम्ही भातामध्ये वापरू शकता. या ठिकाणी मी 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ किंवा कोणताही मोकळा शिजणारा तांदूळ वापरू शकता. या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूयात तेल. तेल व्यवस्थित गरम झाले की घालूयात 1 चमचा जिरे मोहरी. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये ॲड करूयात कढीपत्ता. या ठिकाणी आपण फोडणीमध्ये तमालपत्र तसेच खडे मसाले वापरू शकतो, पण खडे मसाले भात खाताना दाताखाली येतात, त्यामुळे त्याऐवजी मी गरम मसाला पावडर वापरणार आहे. या ठिकाणी कांदा घातलेला आहे. कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया. कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये घालूयात वाटण. या वाटणामुळे आपल्या भाताला खूप छान टेस्ट येते. वाटणसुद्धा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे. वाटण करपणार नाही याकडे आपण लक्ष द्यायचं. त्यामध्ये घालूयात टोमॅटो. टोमॅटोसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो आपल्याला मऊ करायचे नाहीत. अशा प्रकारे उभे काप असलेले टोमॅटो भातामध्ये खूप छान दिसतात. आता आपण वांग्याचे काप घालून घेऊयात. वांगेसुद्धा आपल्याला या ठिकाणी 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, म्हणजे वांग्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल. सुरुवातीला असे वांगे व्यवस्थित परतून घेतले की भातामध्ये सुद्धा त्याची टेस्ट छान येते. वांग्याचे असे मोठ्या साईजचे लांब काप आपल्याला या भातासाठी वापरायचे असतात किंवा एका वांग्याच्या 2 फोडीही तुम्ही करू शकता. आता आपण मसाले घालून घेऊयात. 1 चमचा जिरे धणे पूड, अर्धा चमचा घालूयात हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखटाऐवजी तुम्ही कोणताही घरचा मसाला वापरू शकता. अर्धा चमचा गरम मसाला आणि घालूयात चवीप्रमाणे मीठ. मसाले घातल्यानंतर आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वांगे, कांदा, टोमॅटो आणि सर्व मसाले व्यवस्थित हलवून मिक्स करायचे आहेत. आता यामध्ये घालूयात तांदूळ. तांदूळ मी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तांदूळ घालून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सर्व मसाले, कांदा, टोमॅटो, वांगी आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. सुरुवातीला तांदूळ असा परतून घेतला की भाताला सुद्धा खूप छान टेस्ट येते. आता यामध्ये घालूयात गरम पाणी. या वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच वाटीने मी 2 वाटी पाणी गरम केलेलं आहे. आता घालूयात यामध्ये गरम पाणी. जेव्हा आपण भात कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये करतो तेव्हा तांदळाच्या दुप्पट पाणी आपण शिजवण्यासाठी वापरायचं. तर जेव्हा हाच भात आपण कुकरमध्ये करू तेव्हा 1 वाटीला 1.5 वाटी पाणी म्हणजे 1.5 पाणी वापरायचं. आता आपल्याला झाकण लावून 15 मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी काचेचं झाकण वापरत आहे. याऐवजी तुम्ही पॅक बसणारं ताटही वापरू शकता. 15 मिनिटांमध्ये आपला भात तयार होतो. 15 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून पाहूयात.
अतिशय सुवास पसरला आहे सगळीकडे भाताचा आणि आपला हा मस्त असा भात शिजलेला आहे। या स्वादिष्ट भाताचा स्वाद आपण आता वाढवूया वरतून तूप घालून। यावरती घालूया तूप। तुपामुळे या भाताची चव अप्रतिम लागते। आणि सगळ्यात शेवटी घालूया बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि आपला रुचकर स्वादिष्ट चमचमीत असा वांगी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। संध्याकाळी सुद्धा कधी आपल्याला स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला असेल आणि चमचमीत काहीतरी खावंसं वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा ही डिश एकदम परफेक्ट आहे। मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।